आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। अहिल्यानगर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला आहे। आज दिनांक 4 जून 2026 रोजी अर्ज माघारीची अंतिम मुदत असताना विविध दावे प्रतिदावे समोर येत असल्याने निवडणुकीभोवती उत्सुकता निर्माण झाली आहे। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। दरम्यान श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने हे देखील नॉट रिचेबल असल्याचे समजते। त्यानंतर उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी माध्यमांशी बोलताना मी कोणत्याही माघारी अर्जावर स्वाक्षरी केलेली नाही असा दावा केला आहे। त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष मतदानाला सामोरे जावे लागणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे। अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीनंतर या राजकीय नाट्यावर पडदा पडणार असून पुढील काही तासांत चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे। माझा उमेदवारी अर्ज मी स्वतः आल्याशिवाय सूचकामार्फत घेऊ नये। कुठल्याही प्रकारच्या माघारीच्या अर्जावर मी सही केलेली नाही। मी माझ्या आई वडिलांना स्मरून सांगतो, सर्व नगरसेवक मतदारांना स्मरून सांगतो, हे माझे विड्रॉल हे डुप्लिकेट जर असेल, सही केले असेल तर ते डुप्लिकेट असेल, माझी विड्रॉलवर सही नाही। जर चुकीच्या पद्धतीने जिल्हाधिकारी साहेबांनी जर निवडणूक अधिकाऱ्याने काम केलं असेल तर मी आत्मदहन करणार आहे। हे माझा पणन महासंघाचा राजीनामा, त्यांना पणन महासंघ लागतंय ना, घ्या हे पणन महासंघाचा राजीनामा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी दादांचा कार्यकर्ता आहे। राष्ट्रवादीने मला कुठल्याही पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलेलं नाही आणि आज मी त्या खातर हे पणन महासंघाचा राजीनामा सुद्धा आपल्या मार्फत त्यांना पोहोच करत आहे। परंतु कुठल्याही पद्धतीनं 461 आणि 5662 या मतदारांच्या मी अन्याय होऊ देणार नाही। आत माझा व्हॅलिड अर्ज करावाच लागल। बिलकुल केलेलं नाही, बिलकुल केलेली नाही, मी सही केलेली नाही, मी प्राधिकृत कोणला केलेलं नाही। मला दुसरी भूमिका, दुसऱ्या आताच्या याच्या नंतरची भूमिका, हे तर माझा अर्ज व्हॅलिड झाल्याशिवाय मी इथून हलणारच नाही। इथून माझं एक तर मी जाईल मंजूर करून, अन्यथा माझं धड जाईल।